तर आपला पुढचा समास 6वा आहे आणि सृष्टिक्रम निरूपण. झालेलाच विषय आहे, सृष्टी कशी निर्माण होते तोच विषय पुन्हा घेतला आहे. फक्त त्या सृष्टीचा क्रम लक्षात घेऊन आपण आपल्याकडून काही झालं तरी एक परमात्मा ओळखावा आणि प्रकृतीला दूर करावं, एवढाच विषय त्यांना आपल्या पुढे मांडायचा आहे. त्याच्यापेक्षा काही आणखीन वेगळं त्याच्यामध्ये नाही आहे. नाहीतर तत्त्वज्ञान म्हणून आपलं सगळं बघून झालेलं आहे. तर त्यांनी इथे म्हटलं आहे सृष्टिक्रम निरूपण, असं त्याला या ग्रंथामध्ये शीर्षक दिलेलं आहे. श्रीराम ब्रह्मनिर्मळ निश्चळ शाश्वत सार अमळ विमळ आकाश घन पोकळ गगना ऐसे. आता पहिल्यांदा ब्रह्माचं वर्णन केलं आहे आणि करताना तो ते निर्मल आहे, निश्चल आहे, शाश्वत आहे, साररूप आहे, अमल विमल शुद्ध सत्वयुक्त असं, आणि अवकाश ज्याच्यामध्ये भरपूर मोठी पोकळी आहे, घन आणि पोकळ. घन घन त्याच्यामध्ये कुठेही एवढी सांध फट आपल्याला मिळणार नाही, इतकं ते घन दाट आहे आणि त्याच वेळी ते पोकळ आहे. म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी सगळे गुणधर्म हे एकाच वेळी परस्पर विरोधी उपस्थित आहे आणि त्याच्याकरता अनेक आचार्यांनी अनेक विषय मांडलेले. म्हणजे प्रत्येकाचं दर्शन बदलत जातं. वल्लभाचार्य जेव्हा बोलतात तेव्हा वल्लभाचार्य या सगळ्या गुणांचं कौतुक करतात. ते म्हणतात परमात्मा असा आहे की त्याच्याकडे त्याचे परस्पर विरोधी गुणधर्म हे त्याच्या शरीरावर घातलेले अलंकारासारखे त्याला शोभतात आणि त्यामुळे भगवंताला असावेत परस्पर विरोधी गुणधर्म. शंकराचार्य म्हणतात नाही हो, तुम्ही त्या परमात्म्याला अंतिम स्वरूप दिलेलं आहे सगुणाला, म्हणून तुम्ही मान्य करता. आमचा परमात्मा निर्गुणच आहे, त्यामुळे त्या निर्गुणामध्ये तुमचे हे गुण उलटन सुलटन अलंकारन त्याचं रूप हे काहीच संभवत नाही. असं प्रत्येक आचार्यांनी आपापल्या परीने त्याचा लावलेला अन्वय अर्थ आहे. परंतु इथे सांगण्याचा हेतू असा की आकाश घन पोकळ गगना अवकाश घन पोकळ गगना ऐसे. आता हे का म्हटलं हे आपल्याला माहिती आहे. ते अशा याने की जे आपण मागे 2 दशक मागे सतत आपल्या लक्षात आहेच विषय, पुन्हा एकदा सांगते की आकाश म्हणजे ब्रह्म आणि वायू म्हणजे प्रकृती. हा विषय त्यांनी मांडला. हा कशाच्या आधाराने मांडला तर ब्रह्मसूत्रामध्ये परब्रह्माचं लक्षण वर्णन करताना आकाश तद्लिंगात असं म्हणून वर्णन केलेलं आहे, सूत्र आहे. त्या सूत्राप्रमाणे आम्ही लौकिकामध्ये परब्रह्माला कुठे पाहावं तर आम्ही त्याला आकाशाच्या ठिकाणी पाहावं असं म्हटलं जातं. तर आता इथे वर्णन करताना त्या परब्रह्माचं कोणत्या गुणांनी वर्णन करावं, समर्थांनी त्या गुणांनी वर्णन केलं. म्हणून समर्थ म्हणतात ब्रह्म निर्मळ निश्चळ. हे सामान्यपणे सगुणाचं करतानाही केलं जातं. निर्मळ निश्चळ शाश्वत, आता ते शाश्वत परब्रह्म आहे. सार अमल विमल, त्यामुळे ते कसं आहे पुन्हा शंकराचार्यांच्या चालीवर शुद्ध बुद्ध नित्य मुक्त ही 4 लक्षणं शंकराचार्य सातत्याने ब्रह्माकरता वापरतात. शुद्ध बुद्ध नित्य आणि मुक्त. तर तसं शुद्धमध्ये अमल विमल आलेलं आहे, शाश्वतमध्ये नित्य लक्षण आलेलं आहे, सारमध्ये ज्याच्या ठिकाणी बुद्ध म्हणायला हरकत नाही, जे एका ठिकाणी एकत्रित करून ठेवलेलं असं त्याचं विशेष स्वरूप. म्हणून सार अमल विमल अवकाश घन पोकळ, त्याच्या ठिकाणी परस्पर विरोधी गोष्टी आहेत. अवकाश आहे म्हणजे पुष्कळ वाढायला विस्ताराला त्याला जागा आहे. घन ते कुठेही सांड पट नाही आणि पोकळ त्याच्यामध्ये पुष्कळ काही भरणं शक्य आहे. त्यामुळे पोकळी पुष्कळ आहे. म्हणजे एकाच वेळी ते घन आहे, त्याच वेळी ते पोकळ आहे आणि त्याच वेळी अवकाश म्हणजे त्याच्या विस्ताराला सुद्धा त्याच वेळी जागा आहे. म्हणून तयास करणे ना धरणे, तयास जन्म ना मरणे. त्याला कोणी तयार करणारा नाही, त्याला कोणी धारण करणारा नाही. जसं पृथ्वीला आपण म्हणतो की भगवान शेषाच्या मस्तकावरती तिचा भार त्यांनी धारण केला म्हणून ती जी काय स्थितीत आहे त्या स्थितीत तिचं स्वरूप आहे. त्याप्रमाणे तयास जन्म ना मरणे, तसं भगवंताला कोणी धरलेलं नाही, त्याला कोणी जन्माला घातलेलं नाही आहे, त्याला जन्माला येणंही नाही, त्यामुळे त्याला मरणही नाही.
पण सगुण उपासनेमध्ये ज्या अनेक गोष्टी आहेत, त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे जगन्नाथाचा रथ ओढतात. त्या जगन्नाथाला दरवर्षी ती लाकडाची मूर्ती तयार करतात. अगदी सगळं आहे, त्याचे सोहळे मरणापर्यंत आहे. म्हणजे भगवंताला सुद्धा त्यांनी तिथे उत्पत्ती स्थिती लय या स्थितीमध्ये त्याचं जे मूळ सत्य स्वरूप आहे ते तिथे दाखवलं आहे की प्रकृतीच्या अधीन आहे ना. त्यामुळे जे विष्णूंनी जरी जन्म घेतला, ब्रह्मदेवानी जरी ते रूप धारण केलं किंवा शंकर असला, तरी या प्रत्येकाला लय आहेच, कारण ते आकार धारण केलेलं आहे प्रकृतीच्या आधाराने. म्हणून तिथे सुद्धा भगवंताचं सगळे विधी केले जातात. त्याचा जन्म आहे, त्याची पूजा आहे आणि त्याचा शेवट पण आहे. आणि त्यामुळे इथे ते म्हणतात तेथे जाणणे ना नेणणे, ते त्या ठिकाणी जाणणं म्हणजे ज्ञान किंवा अज्ञान दोन्हीही शिल्लक राहत नाही. शून्यातीत, तर ते शून्याच्या अतीत आहे. आता शून्यातीत ही संकल्पना आपण फार काही विस्ताराने घ्यायला नको, ती योगमार्गामध्ये अधिक विचारात घेतलेली आहे. योगमार्गामध्ये सगळं जिथे संपतं तिथे अशी एक धारणा आहे की त्या योग्याला त्याच्या अनेक दर्शनांच्या मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली आहेत ती दर्शनं. महाशून्य असं वर्णन केलं आहे त्यांनी 6व्या अध्यायात, शून्य आणि महाशून्य. त्यामुळे शून्य आणि महाशून्य ह्या संकल्पना योगमार्गामध्ये विशेष आहेत. ते काय म्हणजे दर्शवणारे आहेत, तर शून्य म्हणजे ह्या सगळ्या प्रकृतीच्या पलीकडे, आणि त्या शून्याच्या पलीकडे तो परमात्मा आहे, ते कैवल्य आहे किंवा जे चैतन्य आहे ते त्याच्या पलीकडे. त्यामुळे ते जे दिसणारं शून्य आहे ते शून्य कसं दिसतं, अलीकडे ज्या कृष्णविवरांचं वर्णन करतात तसं असतं. एक तर त्याची कड खूप प्रकाशित असते, जसं खग्रास सूर्यग्रहण लागल्यानंतर संबंधमध्ये काळं दिसतं आणि बाजूची एक रिंग मात्र जबरदस्त तेजस्वी दिसते. तसं बाजूनी तेजस्वी असणारं असं मध्ये काळं, पूर्ण काळं असंही नाही, ते काळं नाही असंही नाही. आणि त्याचं वर्णन समर्थांनी आत्मारामामध्ये केलेलं आहे की त्या शून्याच्या पलीकडे जे महाशून्य आहे, म्हणजे जी पूर्ण समाप्ती आहे, ती समाप्ती ज्याला प्राप्त झाली किंवा ते कैवल्याचं जे स्वरूप आहे ते योगमार्गामध्ये अंतिम स्वरूप मानलेलं आहे. आता हे जे शून्य, त्या शून्याच्या पलीकडे अनुभवाची काही एक वेगळी कक्षा सुरू होते आणि तो जो अनुभव आहे तो अनुभव महाशून्याचा आहे असं म्हटलं जातं. म्हणून इथे शून्यातीत तो परमात्मा जो आहे तो शून्याच्या अतीत आहे. ते रचेना ना खचेना, ते होयना ना जायेना, मायातीत निरंजना पारची नाही. ते कुणाला सृष्टीसारखं रचता येत नाही. जे रचलेलं आहे ते खचणं म्हणजे नष्ट होणं असं त्याच्या बाबतीत होत नाही. ते होयना ना जायेना, ते निर्माणही होत नाही आणि ते नष्टही होत नाही. मायातीत निरंजना पारची नाही. त्या प्रकृतीच्या मायेच्या ते अतीत आहे आणि त्याला पार नाही, म्हणजे त्यात ते असीम आहे, अमर्याद आहे, ते अनंत आहे. अशा प्रकारे पुढे संकल्प उठिला, षड्गुणेश्वर बोलिला, बोलीजे त्याला, अर्धनारी नटेश्वराला बोलीजे ते. आता पुढे संकल्प कुणाच्या ठिकाणी निर्माण झाला, या निर्गुणाच्या ठिकाणी निर्माण झाला. तो संकल्प निर्माण झाल्याबरोबर त्याचं नाव बदललं. ते म्हणाले आता त्याला काय म्हणायचं, पुढे संकल्प उठिला षड्गुणेश्वर बोलीजे त्याला. तो षड्गुणांनी युक्त आहे, म्हणजे ऐश्वर्य, ज्ञान, वैराग्य, यश, श्री आणि औदार्य, हे त्याचे 6 गुण आहेत. तर त्याला म्हणजे भगवान ज्याला आपण म्हणतो त्याच्या ठिकाणी हे 6 गुण आहेत. म्हणून भगवती जी देवी आहे ती पण ह्या 6 गुणाच्या ऐश्वर्याने युक्त आहे. ऐश्वर्य आहे, यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, वैराग्य आहे आणि त्याच्या ठिकाणी काय राहिलं आपलं आता, यश, श्री, औदार्य, ऐश्वर्य, वैराग्य, यश, श्री, औदार्य, ऐश्वर्य, ज्ञान आणि वैराग्य. हां, ज्ञान राहिलं, ज्ञान वैराग्य असे हे 6 आहेत की त्याच्या तो ज्ञानस्वरूप आहे, तो वैराग्याची परिसीमा आहे. आणि म्हणून योगसूत्रकारांनी सुद्धा त्याला परवैराग्य असं नाव दिलं. जी केवल स्थिती आहे
प्राप्त होणारी योग्याला ती काय आहे? ती कैवल्य अवस्था आहे. ती कैवल्य अवस्था काय आहे? त्याला परवैराग्य असं म्हटलं की सर्वात श्रेष्ठ वैराग्य. म्हणजे वैराग्याची परिसीमा तोच आहे, ज्ञानाची परिसीमा तोच आहे. त्यानंतर यश त्याच्या एवढं कोणाला नाही, कीर्ती त्याच्यासारखी कोणाला नाही, औदार्य त्याच्यासारखं कोणी दाखवू शकत नाही, ऐश्वर त्याच्यासारखं कुणाकडे नाही. तर अशा प्रकाराने त्याला म्हणून हा षडगुण ऐश्वर्याने युक्त असलेला असा जो कोणी आहे त्याला आपण म्हणून भगवान म्हणतो. आणि इथे त्याला त्यांनी नुसतंच म्हटलेलं आहे की पुढे संकल्प उठीला षडगुणेश्वर बोलीजे त्याला तुम्ही 6 गुणांनी युक्त असणारा, त्या ऐश्वर्याने युक्त असणारा आहे असं म्हणा. अर्धनारी नटेश्वराला बोलीजे तो काय आहे? तो अर्धनारी नटेश्वर या शब्दाने सुद्धा संबोधला जातो किंवा ह्या नावाने सुद्धा ओळखला जातो. कारण काय? पुरुष आणि प्रकृती एकत्र आहेत. त्या अमृतानुभवाचा विषय आहे हा की अंगे अंगा गिळती असं त्यांनी म्हटलेलं आहे की कोण पुरुष आणि कोण प्रकृती कसं म्हणाले वर्णन करणार? काही सांगू शकत नाही. हा भाग पुरुषाचा आहे, हा भाग प्रकृतीचा आहे असं म्हणता येत नाही. कधी प्रकृती बलवान आहे तेव्हा ती पुरुषाला पूर्ण मिळून टाकते, ती 90%, 98%, 99% सुद्धा कार्यकारी होते. तर जेव्हा ज्ञान संपन्न पुरुष होतो तेव्हा त्या ज्ञानाने युक्त असणारा जो पुरुष आहे तो 90, 95, 100% जर ज्ञान प्राप्त झालेलं असेल तर त्या ठिकाणी प्रकृतीला त्यांनी पूर्ण आपल्या ठिकाणी नष्ट केलेलं. योगमार्गामध्ये स्वीकारलंय की ज्याला जीवनमुक्त म्हटलंय त्याच्याकरता योगमार्गामध्ये प्रकृतीचं अस्तित्व शिल्लक राहत नाही असं म्हटलंय की गुणांचा व्यवहार त्याच्या चित्ताच्याही ठिकाणी राहत नाही, त्याच्या बुद्धीच्याही ठिकाणी राहत नाही असं योगशास्त्रात वर्णन केलेलं आहे. असो, पण आत्ता आपल्याला एवढाच विषय मांडायचा आहे की त्याच्या ठिकाणी त्याला अर्धनारी नटेश्वर म्हणजे त्याच्या ठिकाणी पुरुष आणि प्रकृती दोन्ही एकत्र आहेत आणि त्याचं प्रतीक म्हणून आपण अर्धनारी नटेश्वराला देवता म्हणून स्वीकारलंय. पण ती देवता आता फक्त कलेकरता शिल्लक राहिली आहे, बाकी इतरत्र उपासनेला काही कुणी अर्धनारी नटेश्वराची उपासना करत नाही. तो नटेश्वर म्हणून तो अर्धनारी नटेश्वर त्यांनी स्वीकारलाय. कारण भरताचं नाट्यशास्त्र आहे आणि त्या नाट्यशास्त्राकरता तो नटेश्वर आणि मग सगळ्या कला त्याच्यापासून उत्पन्न होतात. कारण आता पुढे इथेही म्हटलंय रुद्रापासून सगळंच उत्पन्न होतं, त्यामुळे त्याच्यापासून उत्पन्न होतं म्हणून शेवटी नटेश्वर कोण? तर तोच. म्हणून मग तो अर्धनारी नटेश्वर. तर या ठिकाणी नाहीतर शिवाची सुद्धा मुद्रा असते, नुसतीच ती नटेश्वराची मुद्रा शिवाची पण असते. इथे सर्वेश्वर नाही, संकल्प उठीला षडगुणेश्वर बोलीजे त्याला अर्धनारी नटेश्वराला बोलीजे ते. सर्वेश्वर सर्वज्ञ साक्षी द्रष्टा ज्ञानघन ही सगळी नावं त्या निर्माण झालेल्या अर्धनारी नटेश्वराची आहेत किंवा त्या सगुण परमात्मेची आहेत किंवा त्याला काय मायोपाधिक ब्रह्म काय शब्द वापरायचा तो वापरा, पण जो हे जग निर्माण करणारा आहे तो जो परमेश्वर आहे त्याची ही सगळी नावं आहेत. सर्वेश्वर सर्वज्ञ साक्षी द्रष्टा ज्ञानघन परेश परमात्मा जगजीवन मूळ पुरुष हे सगळी ओवी म्हणजे त्याची फक्त नावं आहेत त्याच्यामध्ये दिलेली. ते मूळ माया बहुगुणी. आता मायेकडे आले, आता प्रकृतीकडे आले. ते मूळ माया बहुगुणी अधोमुखे गुणक्षोभिणी. आता आपला 15वा अध्याय ऊर्ध्व मूलमध शाखम की वरती त्या परमेश्वराचं अधिष्ठान आहे आणि ती जी प्रकृती आहे ती अशी उलटी अधोमुखिणी, तिचं मुख खाली आहे आणि ती खाली प्रसवते आहे, विस्तार पावते आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं ते मूळ माया बहुगुणी अधोमुखे गुणक्षोभिणी. गुणांचा क्षोभ म्हणजे स्फोट म्हणजे वेगळं वेगळं करणे. नाही तर सत्वरजतम जेव्हा इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये आहे, जेव्हा ते साम्यावस्थेला आहेत तेव्हा काही होत नाही, सृष्टी निर्माण होत नाही. जेव्हा ते तारतम्याला येतात त्यांच्यामध्ये कमी अधिक होतं, त्याच वेळी त्याच्यापासून गुणांची उत्पत्ती होते. म्हणजे सत्वरज आणि तम वेगळेपणाने उत्पन्न होतात. आणि मग त्यांनी इथे म्हटलंय की गुणत्रये तिज पासूनी निर्माण झाले. पुढे विष्णू झाला निर्माण जाणती कळा सत्वगुण जे करिता हे पाळण त्रैलोक्याचे. मग आता विष्णूचं वर्णन केलं की यातून काय निर्माण झाला, म्हणजे एक पुरुष निर्माण झाला
एक प्रकृती निर्माण झाली, किंवा आमच्या भाषेत बोलायचं तर ब्रह्म आणि माया दोघे निर्माण झाले. आता त्याच्यातून काय झालं, विष्णू निर्माण झाला. जाणती कळा सत्वगुण, तो ते कशाचं स्वरूप आहे, जाणती कळा ज्ञान, तो ज्ञानस्वरूप आहे. नंतर तो कशाने युक्त आहे, सत्वगुणाने युक्त आहे. म्हणून केव्हाही आपला जर सत्वगुण वाढत चालला तर आपल्या ठिकाणी ज्ञानाचं अर्जन, मिळालेल्या ज्ञानाची साठवण किंवा त्या ज्ञानाच्या मध्ये जे काही वर्गीकरण करायचं ते आहे, ते ज्ञान समजून घेणं आहे. त्या ज्ञानाला आपल्या बाजूने आणखीन काही आयाम द्यायचे असतील तर तेही सामर्थ्य सत्वगुण वाढल्याशिवाय होत नाही. आणि म्हणून आपल्याकडे पूर्वी ज्ञानार्जन करणारा मनुष्य हा नेहमी त्याच्या खानपानाचा विचार करत असतो, की खाण्याला, आपल्या खाण्याला स्पर्शास्पर्श, या आजकाल जी काही धारणा आहे, आपण जे सगळं समजतो की हे सगळं वाईट आहे वगैरे, ते काय आहे काय नाही हा भाग वेगळा. पण ज्याला आपले संस्कार अधिकाधिक सूक्ष्म करायचे आहेत त्यांनी कुणाच्या स्पर्शाचं खाऊ नये, त्यांनी कुणालाच स्पर्श केलेलं घेऊ नये. कारण दुसऱ्याचे संस्कार त्याच्याबरोबर आपल्यापर्यंत येऊन पोचतात. आणि अन्नमयम ही सौम्य मनहा असं उपनिषदांचं वचन आहे, की अन्नातूनच आमच्यावरती संस्कार घडत असतात. आणि जे सूक्ष्म मन आहे, सौम्य मन, ते सूक्ष्म मन जे घडतं ते त्या अन्नातून घडतं. त्यामुळे आज आपण ती बाजू अधिक लांब ठेवली आहे, तो विचार दूर ठेवला आहे. तर असो, परंतु त्यांनी असं म्हटलंय की विष्णू म्हणजे जाणीव, जाणीव म्हणजे ज्ञान, ज्ञानाचं संवर्धन सत्वगुणावर अवलंबून आहे. म्हणून विष्णू हा शुद्ध सत्वापासून उत्पन्न झालेलं परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून शुद्ध सत्वाची उपासना करावी असं म्हणून दोन्ही पंथ आपल्याकडे सारखेच आहेत. परंतु वैष्णव लोक जे आहेत किंवा वैष्णव संप्रदाय जो आहे तो खूप भरभराटीला आला. त्याचं कारण असं की विष्णू उपासना हिने जास्त मूळ धरलं. आणि शैवही तसेच आहेत, काही शैव उपासना कमी नाही आहे. भारतभरामध्ये दोन्ही पंथ तसे जवळजवळ सारख्याच प्रमाणात आहे. आणि म्हणून ते म्हणतात की तो करिता हे पाळणं त्रैलोक्याचे, त्याचं काम काय आहे, तिन्ही लोकांचं पालन करणं हे विष्णूचं काम आहे. पुढे जाणीव नेणीव मिश्रित, ज्ञान आणि अज्ञान या दोघांच्या संयोगामधून काय निर्माण झालं, ब्रह्मा जाणला नेमस्त, ब्रह्मा जाणावा नेमस्त, की ब्रह्मदेव त्यातून निर्माण झाला. त्याच्या गुणे उत्पत्ती होत भुवनत्रये. मग ब्रह्मदेवाने काय निर्माण केलं, ही तिन्ही भुवन निर्माण केली. आता तिन्ही भुवन म्हणजे पाताळ, पृथ्वी आणि स्वर्ग. वास्तविक पाहता समर्थांचं आवडतं प्रकरण आहे चतुर्दश भुवन, ही 14 भुवन हा त्यांच्या आवडीचा विषय. इथे आपलं त्यांनी थोडक्यात तत्वज्ञान पुढे नेलंय. आणि म्हणून ते म्हणतात की इथे त्यांनी हे सगळं निर्माण केलं ब्रह्मदेवाने. पुढे रुद्र तमोगुण, सकळ संहाराचे कारण. रुद्रदेवता शंकर हा संहार करणारा आहे. सकळ काही करतेपण तेथेची आले. सगळं काही निर्माण करणं, ब्रह्मदेवानी उत्पन्न करणं सृष्टी, आणि उत्पन्न केलेली जी सृष्टी आहे ती ज्याच्या त्याच्याकरता योग्य स्वरूपामध्ये प्राप्त करून देणं हे काम रुद्राचं आहे. आणि म्हणून आपल्याकडे घरामध्ये रुद्राध्याय म्हणावा असं पुन्हा पुन्हा सांगितलं. आणि असं मी कदाचित पूर्वी बोललेही असेल आपल्याकडे की मधला एक काळ असा होता की ज्या काळामध्ये वैदिकांना उपाशी मरण्याची परिस्थिती होती. कोण त्यांना 2 पैसे सुद्धा देत नसे. अगदी खेडेगावात कोकणात सुद्धा याज्ञिकी करणारा मनुष्य एका सत्यनारायणाची दक्षिणा पैसा, आणि त्या एका पैशाकरता 5-5 पाखाडी ओलांडायच्या, चढायच्या, उतरायच्या, त्या घरापर्यंत जायचं. आमचे अय्यंगार गुरुजी तर वयाच्या 16व्या-17व्या वर्षी जेव्हा हे सगळं शिकले, त्यानंतर बंगलोरमध्ये शिकवायला आले, तर त्यांना कोण पैसे देणार आणि योग शिकणार. तेव्हा सगळ्या चेष्टेचा विषय होता, हे योगासनं शिकणार कोण. तर 14 मैल चालत जाऊन एखाद्याचा वर्ग घ्यायचा का, तर त्याच्या घरी जेवायला मिळायचं. कारण अनंत दशा उपाशीनं ते तिकडून जे आले बंगलोरून इथे आणलं, ते मुळे आपल्या एस.पी. गोखलेंनी आणलं त्यावेळी. आणि डॉक्टर गोखले म्हणाले तुम्ही चला आता पुण्याला, मी तुम्हाला पाहिलंय, तुमची कला मी पाहिलेली आहे.
तर आणलं तर त्यांना जिमखान्यावर आपल्या PYCवर ठेवलं होतं. PYC तेव्हा काही एवढं मोठं नव्हतं, फक्त एकच हॉल होता PYCचा. त्या हॉलमध्ये त्यांनी बाहेर वरांड्यामध्ये त्यांच्या राहण्याची सोय केली होती. पावसाळा असला तर आत राहा. तर त्यांनी सांगितलं की मला स्वतःला बाकी तर काहीच मिळत नव्हतं, हेच गोखलेंच्या ओळखीने कुणाकडे तरी एखाद दुसरा दिवस जेवण मिळालं तर मिळालं, नाहीतर नाही, अशीच परिस्थिती. कारण रोज कोण सांगणार की मला आज जेवणाची व्यवस्था झाली नाही, अमुक झालं नाही. तर त्यांनी सांगितलं पैसे नाहीत. म्हणजे किती पैसे नव्हते, रस्त्यावरती पडलेल्या ब्लेडच्या तुकड्यांनी त्यांना त्यांची श्मश्रू करायला लागली. त्याला सुद्धा काही नव्हतं, काही हातातच नव्हतं. म्हणजे एक काळ असा, सांगण्याचा हेतू काय आहे की एक काळ अशी स्थितीच होती की त्या वैदिकांना, त्या ब्राह्मणांना आपल्या जीवनामध्ये पै पण कधी पाहायला मिळाली नाही, 2 धड कपडे पण नाही कधी पाहायला मिळाले. म्हणजे त्यांच्या घरातली कथा त्यांच्या चिरंजीवांनी सांगितली त्याप्रमाणे की त्यांची आजी, मागच्या पिढीत आमच्या गुरुजींची आजी पणजी जेव्हा गेली, आजी वगैरे, तर त्या पिढीमध्ये त्या गेल्या आणि घरात सगळे रडायला लागले. आता वय झालं होतं, सगळं ठीक आहे. मग काय 2-2.5 तासांनी पूर्वीच्या प्रथेप्रमाणे त्यांना घेऊन जायचं म्हणून तयारीला सुरुवात झाली आणि त्या जिवंत होऊन बसल्या. त्यांना घेऊन जायची वेळ आली. आणि तर त्यांनी सांगितलं की गेल्या या स्थितीमध्ये 2.5 तास गेलेले होते, आता इतक्या तासानंतर आता त्या जिवंत होऊन बसल्या. तर त्यांनी त्यांना विचारलं असं कसं झालं. त्या म्हणाले अहो मी गेलेच होते, मी खरंच गेले होते. मी आपल्या ज्या लोकाला माणसं जाऊन पोचतात त्या लोकांपर्यंत मी पोचले होते. तिथे गेल्यानंतर त्या बाईंचे पती त्यांना भेटले. ते म्हणाले तुम्हाला आत्ता अजून इकडे यायचं काम नाही आहे, तुम्हाला खाली जायचं आहे. तर त्या म्हणाल्या आता काय करायचं आहे मला खाली जाऊन, तिथे खायला कुणाला मिळत नाही आहे, आम्हाला अंगावर घालायला कपडे नाहीत. कारण एकच वस्त्र घरामध्ये, ज्या बाईला समोर यायचंय तिने ते वस्त्र नेसायचं, बाकीच्यांनी आत बसायचं, इतकी परिस्थिती कठीण. तर म्हणाले मी कपडे कुठून आणू आणि त्या घराला एक आणखीन भार कशाला पाहिजे, माझ्या एक खाण्याचा पुन्हा माझ्या वस्त्रावरणाचा. ते म्हणाले तुझ्या खाण्यापिण्याची सोय तर काही मी करू शकत नाही, पण वस्त्रांची सोय आहे. पूर्वी बघा भिंती मोठ्या असायच्या, अशी फडताळ असायची ना, कपाट असायची लाकडाची. त्या लाकडाच्या कपाटात त्यांनी सांगितलं एका बाजूला तिरक्या आतमध्ये समोरच्या फळ्या काढा, त्याच्या आत फळ्यांचं कपाट आहे, तिथे मी कपडे ठेवलेले आहेत. तर तिथे माझी धोतरं आहेत, ती तुम्हाला नेसायला घ्या. आणि त्या म्हणाले आता मी जिवंत झाले, आता काय मला किती आयुष्य मला माहीत नाही, पण पुष्कळ आहे म्हणून सांगितलंय. त्याप्रमाणे त्यांनी ते कपडे काढले. तर त्यानंतर त्या 20 वर्ष झाली आहे. हो, तर त्यांनी पुन्हा कधी आयुष्यामध्ये धोत्राशिवाय दुसरं काही दिसलं. तर इथे सांगण्याचा हेतू असा आहे की ह्या रुद्राकरता सांगतेय की अशी ब्राह्मणांची स्थिती होती. 2 वेळा आता आपल्या पंडिता रमाबाईला आमचं उदाहरण नको की अनंतराव गोगत्यांनी पुणे सोडलं, सगळ्या कुटुंबासहित सोडलं. आणि ह्या बाई खूप विद्वान, त्यांना सगळं संस्कृत आणि सगळं शिकवून त्यांना तयार केलं. परंतु कितीही प्रवास करत बिचारे फिरले तरी सुद्धा त्यांना उपजीविकेचं साधन मिळेना. आणि यांनी वडिलांचे सगळे हाल पाहिले. पण कट्टर वैदिक मंडळी दुसऱ्या कोणत्याही तऱ्हेने नमायला वाकायला किंवा मान्य करायला तयार नव्हती. आणि त्यामुळे त्यांनी शेवटी ह्या रमाबाईंनी, आपल्याला माहिती आहे पुढे हा ख्रिश्चन धर्म स्वीकारला वगैरे वगैरे. तर सांगण्याचा हेतू असा की या ब्राह्मण कुटुंबांच्या मध्ये पूर्वी खायला काही मिळतच नसे. परंतु त्या काळामध्ये म्हणजे अगदी अलीकडच्या काळात, म्हणजे आम्ही लहान असताना ज्यांना पाहिलेलं आहे ते यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे, ते प्रत्येक वैदिकाला किंवा याज्ञिकाला आपल्या घरी शिकायला बोलावलं किंवा तो आला स्वेच्छेने तर त्याला पहिल्यांदा सांगायचे बाबा रे तुला खायला प्यायला मिळेल की नाही माहीत नाही, परंतु घरामध्ये रोज एक रुद्राध्याय म्हणत जा. रुद्राध्याय म्हणशील एक वेळचं तरी जेवण तुला मिळेल. दिवसाचे 24 तास काही तुला उपास काढावे लागणार नाही, निदान 12 तासांनी तरी तुला जेवण मिळेल. एवढं कर आणि साधारण तुझा प्रपंच बरा चालेल. त्यामुळे आपल्याकडे उपासनेमध्ये ही 2 स्तोत्र, एक विष्णू सहस्रनाम आणि दुसरा रुद्राध्याय, हा प्रत्येक घरात म्हटला जात असे. का तर त्या ब्राह्मणांना काही सोयच नव्हती बिचाऱ्यांना जगण्याकरता. तर इथे त्यांनी जे सांगितलंय ते इथे रुद्र तमोगुण सकळ संहाराचे कारण
सकळ काही करते पण तेथेची आले. याकरता आपण बघितलं, सकळ काही करते पण, जे जे काही आमच्याकरता निर्माण करणं आहे आणि आम्हाला प्राप्त करून देणं आहे, ते कोण देतं? ते रुद्र देतो. आणि म्हणून आम्ही रुद्राध्याय म्हणतो, च मे च मे च मे. सगळा जो चमक आहे की मला हे दे, मला ते दे, मला ते दे, हे त्याकरता आहे की रुद्राला मागितलेलं आहे की आम्हाला काय दे, आम्हाला काय दे. आणि तेथून पुढे पंचभूते पावली पष्ट दशेते, अष्टधा प्रकृतीचे स्वरूप ते मुळीच आहे. त्याच्यापासून पुढे म्हणजे हे 3 निर्माण झाले, ब्रह्मा विष्णू आणि महेश. त्याच्या पासून पुढे ही पंचमहाभूत म्हणजे अष्टधा प्रकृतीचं रूप. म्हणजे आता वरती ही गुणक्षोभिणी म्हटलंच आहे, त्यामुळे सत्वरजतम वर झालेलेच आहे. आता 5 महाभूत इथे खाली आलेली आहेत. पावली पष्ट दशेते, निश्चळी झाले चळण, तेची वायोचे लक्षण, पंचभूते आणि त्रिगुण, सूक्ष्म अष्टधा. म्हणाले आता या निश्चल अशा परब्रह्माच्या मध्ये चंचल असं रूप केव्हा सुरू झालं? त्यांनी सांगितलं, अहो पंचमहाभूत निर्माण झाली म्हणून नाही झालं, ते 3 गुण निर्माण झाले म्हणून नाही झालं. मग केव्हा झालं? वायू निर्माण झाला म्हणून. वायू बरोबर गती निर्माण झाली. तो वायू आला आणि गतीला निर्मिती. त्यात म्हणजे थोडक्यात काय, पंचमहाभूत आली म्हणजे वायू आलाच ना, तो आला की गती आलीच. पण त्यांना स्पष्टतेने आपल्याला सांगायचं आहे की निर्मितीच्या प्रक्रियेत सुद्धा गतिमानता ही प्रामुख्याने नाही, पूर्णपणे वायूकडे, पूर्णपणे वायूकडे. आणि म्हणून तर एवढी ती प्राणायाम आणि हे सगळं आपण सांभाळायचं. कशाकरता? दीर्घायुष्य पाहिजे असेल तर प्राणायाम, दीर्घायुष्य पाहिजे असेल तर नुसती फुफ्फुसं नाही, तर प्राणायामाने सगळ्याच शरीराचं शोधन म्हणजे शुद्धी होते आणि शरीर उत्तम प्रकाराने राखलं जातं, बुद्धी चांगली होते, अनेक गोष्टी आहेत त्या प्राणायामामध्ये. असो, पण पुढे जाऊया. तर ते म्हणाले, निश्चळी झाले चळण, तेची वायोचे लक्षण, पंचभूते आणि त्रिगुण, सूक्ष्म अष्टधा. पंचमहाभूत आणि हे 3 गुण, त्या सूक्ष्म अष्टधा म्हणजे हे सूक्ष्म रूपामधली 5 महाभूत आणि त्रिगुण आहेत. आता आकाश म्हणजे अंतरात्मा, विषय बदलला त्यांनी. आकाश म्हणजे अंतरात्मा, प्रत्यय पहावा महिमा. त्या आकाशापासून जन्मा वायू आला. पुन्हा मगाच सूत्र, आकाश म्हणजे अंतरात्मा, म्हणजे ईश्वर सर्व भूताना हृदय सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये जो राहतो तो ईश्वर आहे, तो म्हणजे अंतरात्मा आहे. प्रत्यय पहावा महिमा, आम्ही त्याचा प्रत्यय घ्यावा म्हणजे अनुभव घ्यावा आणि त्याचा महिमा जाणावा. त्या आकाशापासून जन्मा वायू आला, त्या आकाशापासून वायूची उत्पत्ती झाली. तर या वायूच्या दोन्ही झुळुका, तो त्या वायूला 2 प्रकारची झुळूक आहे, एक थंड आहे आणि एक उष्ण आहे. आणि ते म्हणतात उष्ण शीतळ ऐका, शीतळापासून तारामयंका. जी शीतल वायूची झुळूक आहे तिच्यापासून तारका आणि चंद्र निर्माण झाला आणि त्यांचा जन्म झाला. उष्णापासून रवी वन्ही, उष्ण वायूपासून वायूच्या गुणधर्मापासून सूर्य निर्माण झाला. विद्युल्लता आदी करुणी, त्यापासूनच वीज निर्माण झाली. शीतळ उष्ण मिळवणी तेज जाणावे. आणि चंद्राची शीतलता आणि सूर्याची उष्णता या 2 मिळून एकत्र तेज निर्माण होते. आणि म्हणून तेजाचं स्वरूप हे शीतल आणि उष्ण दोन्ही आहे. म्हणून तेज जाणार. तया तेजापासून झाले आप, आप आळोन पृथ्वीचे रूप. आळोन म्हणजे एकत्र होऊन येऊन. पुढे औषधी अमूप निर्माण झाल्या. पृथ्वीवरती काय प्रत्येकच जे मूळ आहे किंवा उत्पन्न झालेली वनस्पती आहे औषधच आहे. त्याला वनस्पती म्हटलंच नाही आहे, प्रत्येकाला औषधीच म्हटलेली. फक्त त्याचे गुणधर्म आज आम्हाला माहीत नाहीत म्हणून, नाही तर प्रत्येक वनस्पतीचे गुणधर्म आहेत. आणि त्या गुणधर्म, आणि खरं सांगायचं तर हे आता इतक्या प्रकारचं अन्न निर्माण करा, इतके पदार्थ निर्माण करा, फ्रीज निर्माण करा, शीतगृह निर्माण करा, ते अन्नाची साठवण म्हणजे धान्याची साठवण करा. वास्तविक पाहता माणसाला एवढं काहीच लागत नाही. माणसाला इतकं कमीत कमी लागतं. आणि जर का निसर्ग कळला आम्हाला तर आम्हाला या झाडपाल्यावरच राहता येईल. आम्हाला काही एवढं अन्न वगैरे स्वीकारावं लागणार नाही. पण आम्हाला कळत नाही. आता हे खातो या औषधीच आहे, त्या झाडपाल्यापासूनच निर्माण झालेलं आहे. पण तरीसुद्धा आम्हाला त्याची जाणीव नाही. हिमालयामध्ये अजूनसुद्धा
आपल्याला बघायला मिळतं. असे कंद मिळतात की ते कंद जर खाल्ले तर महिना महिना भूक लागत नाही, काहीही खावं लागत नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या पुष्कळ वनस्पती आहेत की ज्या वनस्पतींचा वापर केला असता किंवा ज्या वनस्पती जवळ ठेवल्या असत्या कशाचं भय राहत नाही, तहानेपासून निवृत्ती होते. असं पुष्कळ आहे की ज्याची काही त्या तिथल्या लोकांना जो माहिती असते ते आपल्याला भेटले तर आपल्याला सांगतात. पण सांगण्याचा हेतू असा की ह्या पृथ्वी तलावरती अशा प्रकारच्या वनस्पती, सर्व काही वनस्पतीच आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या औषधीच आहेत, त्या निर्माण झालेल्या आहेत. म्हणून पृथ्वीचे पुढे औषधी अमूप निर्माण झाल्या. औषधीपासून नाना रस, नाना बीज अन्न रस, 84 लक्ष योनीचा वास भूमंडळी. त्या भूमंडळावरती भगवंतानी त्याच्यापासून, त्या अन्नरसापासून इतक्या विविध योनी निर्माण केल्या, इतक्या विविध नामरूपात्मक जाती निर्माण केल्या. ऐशी झाली सृष्टी रचना, विचार आणीला पाहिजे मना, प्रत्यय वीण अनुमाना पात्र होईजे. म्हणाले आता असंच आम्ही म्हणजे कशावरून झालं हे आम्हाला तुम्ही सिद्ध करून दाखवा की हे असंच झालं कसं. हे जे तुम्ही म्हणताय की आकाश म्हणजे ब्रह्म आहे, ते वायू म्हणजे प्रकृती आहे, आणखी अनेक गोष्टी जे आत्तापर्यंत जो क्रम सांगितला की त्या क्रमाप्रमाणे आधी विष्णू झाला, मग ब्रह्मदेव झाला, मग रुद्र झाला, मग झालं, मग ते पृथ्वीपासून वनस्पती. आम्हाला प्रत्यय पाहिजे, म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवा. तर समर्थ म्हणतात प्रत्ययाशिवाय स्वीकारा. तुम्हाला कोणी इथे सिद्ध करून दाखवायला येणार नाही. त्यांनी सांगितलं इथे ऐसी झाली सृष्टी रचना, विचार आणीला पाहिजे मना. आम्ही हाच विचार केला पाहिजे की अशाच प्रकारे सृष्टीची रचना झाली. प्रत्यय बिन अनुमाना पात्र होईजे. प्रत्ययाशिवाय अनुमान करा म्हणजे निष्कर्ष काढा. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः. या अनुमानाप्रमाणे पुढे चाला की कुठेतरी धूर दिसतोय याचा अर्थ तिथे अग्नी आहे. तसं इथे कुणीतरी सज्जन माणसांनी सांगितलेलं आहे याचा अर्थ हे बरोबर आहे. मी आपल्याला सांगितलं की नाही मला माहीत नाही, पण मला जेव्हा पहिल्यांदा भागवत सप्ताह करायला सांगितलं त्याचा कालावधी मला 8 दिवसाचा पण नाही मिळाला. मी त्यांना म्हटलं मी कधी भागवत पूर्वी केलेलं नाही, वाचलेलं नाही, मला काही सांगता येणार नाही. नाही म्हणाले आपल्या इथे आम्ही नारद मंदिरामध्ये तुम्हीच करायला पाहिजे, तुम्हीच आमच्या इथे प्रवचन करता. म्हटलं हे मला अवघड आहे जमणं. तर नाही म्हणाले करा. माझी एक मैत्रीण आहे ती भागवत सांगते, तिच्या घरी गेले. तिला म्हटलं मला भागवताचं काहीतरी असं सार सांग. ती म्हणली मला नाही कळत असं काही सांगायला. तर मग मी म्हटलं तू काय लिहून काढलंय ते मला दाखव. तर तिने तिची अनुक्रमणिका दाखवली. त्या अनुक्रमणिकेमध्ये भागवताची दशलक्षणं असा एक हे आहे, विषय भागवताच्या त्या सगळ्या अध्यायांमध्ये. तर मी म्हटलं हा अध्याय मला उघडून ह्यात काय सांग. ती म्हटली मला नाही सांगता येणार, तू काढतो अध्याय. मी तो काढला अध्याय आणि तो काढल्यानंतर मी तिला म्हटलं आता तू नाही सांगितलं तरी चालेल. आता मला कळलं की भागवताच्या दशलक्षणावरून मला 7 दिवसाचं ते भागवत सांगता येईल, मला काही अडचण येणार नाही. आता मग काय वाचायचंच शिल्लक राहिलं आपल्यापुरतं. मग एक विषय घेऊन त्या विषयाच्या अनुरोधाने सगळी अनुक्रमणिका शोधून त्यातनं विषय काढून मग काय तुम्ही मिळालेल्या 8 दिवसामध्ये मग तुम्ही 40 तास एका विषयाकरता वाचा, नाही 50 तास वाचा, काय वाचायचं ते वाचा. पण तुम्हाला कारण एवढा मोठा ग्रंथ होणार कसा वाचून, पण जेवढं त्याच्या आवश्यक आहे तेवढं 2 दिवस बरे निघले. 3ऱ्या दिवशी सृष्टी उत्पत्तीचा विषय आला की आता ती सृष्टी उत्पत्ती सांगायची. तर रोजच्या आता 7 दिवस पहिल्यांदा भागवत सांगते म्हटलं जेवून कसं भागवत सांगायचं. त्यामुळे मी जेवत नसे, संध्याकाळी आल्यावर फक्त काहीतरी दूध फळं वगैरे घ्यायची. तर ते घेतलं आणि मी रात्री वाचायला बसले. 1 हप्ता वाचायची, मग मी थोडा वेळ विश्रांती घ्यायची, पुन्हा उठून बसायची, मग रात्रभर वाचायची. तर कारण दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजता जायचं असायचं ते भागवत सांगायला का 3:30ला. त्या दिवशी ते सृष्टी उत्पत्तीचं आधी पाहून ठेवलं होतं, पण आता सांगण्याकरता जेव्हा मी ते वाचायला घेतलं की नेमकं पानामध्ये खुणा घालून हा विषय आपल्याला सांगायचा. ते काही मला पटेना. मी म्हटलं हे असलं काही मला सृष्टीची उत्पत्ती काही पटत नाही आहे, आपण काही हे सांगू शकणार नाही बुवा. काय रात्री 1 वाजला 2 वाजले, काही कुठे क्लिक होईना, काय करावं. हे चाळ ते चाळ, रात्री आपला ग्रंथ चाळतीये. 3 वाजले 4 वाजले, म्हटलं आजचं भागवत काही खरं नाहीये, आज सांगू काय त्या भागवतामध्ये, मलाच जर पटत नाही तर.
5 वाजेपर्यंत धडपड 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 केली त्या ग्रंथाबरोबर. आणि 5 वाजता माहीत नाही मला झोप लागली. मला झोप लागल्यानंतर मी कदाचित आपल्याला सांगितलं की नाही प्रसंग, मला माहीत नाही, सांगितलं ना. आणि त्यावेळी मला म्हणजे स्वप्न पडलं की माझे सद्गुरू माझ्या स्वप्नात आले आणि ते म्हणाले की मी जेव्हा हे घेतला समाधी त्यावेळी तू इथेच होतीस, तर समाधी मी कशी घेतली आहे काय तुला माहिती नाही. समाधी घेतली एवढं माहिती आहे, तुला दाखवतो म्हणाले समाधी कशी घेतली, ये इकडे बस माझ्या इकडे. मी बसले, मी स्वप्नात सर मी तिथे बसले. त्यांनी त्या नारायणाचा फोटो तिथे समोर ठेवला, ते त्या मोठ्या पाटावरती बसले आणि ते म्हणाले मी नारायणाच्या चरणावरती डोकं ठेवलं, एका हातात गंगा घेतली, पद्मासन घालून बसले तर आम्ही पाहिलंच होतं. पद्मासन घालून बसलो आणि डोकं टेकलं आणि मी डोकं टेकलं. म्हटलं मग काय झालं, ते म्हणाले नारायणच आला तिथे. आणि नारायण म्हणाला चल, तर मी म्हणाले कुठे जायचं, तर नारायण म्हणाले आता वैकुंठाला, आपल्याला कुठे जायचं. तर म्हणाले मी त्याला म्हटलं की अरे वैकुंठ तर आता आपल्याला रोजच आहे, आता आपण कायमच वैकुंठात राहणार आहे. तू ही सृष्टी कशी निर्माण केली आहेस ते मला दाखव, तुझ्या सृष्टीचं वैभव मला दाखव, आपण सगळी सृष्टी बघू आणि मग तुझ्या वैकुंठात जाऊ, आपल्याला काय वैकुंठात कायम राहायचं आहे. तर त्यांनी हे इतकं सगळं सांगेपर्यंत ते गोड शब्दात माझ्याशी बोलले. त्यांनी सांगितलं की मला भगवंतांनी सांगितलं ठीक आहे तुला सृष्टी दाखवतो कशी निर्माण झाली ते. आणि मग ते डोळे त्यांनी लाल केले आणि सृष्टी अशीच झाली आहे म्हणाले, तुमच्या मनात शंका येते कशी असं म्हणाले. आणि विषय ते किती गेले काय पुन्हा स्वप्न काही पुढे ते हे नाही झालं, तिथेच थांबलं. मी जागी झाले. मी म्हटलं आता आपल्याला काही चिंता करायचं कारण नाही, आत्तापर्यंत जे काही ती सर्व सृष्टीची उत्पत्ती आपण वाचली होती ती जशीच्या तशी स्वीकारायला आपल्याला काही अडचण नाही. आणि मी आपल्याला सांगते तेव्हापासून शास्त्रावरची श्रद्धा 100% माझ्या मनात निर्माण झाली, शंकाच येत नाही, भय निघून गेलं आणि मनामध्ये शंका पण निघून गेली. म्हणजे एक जण काल विचारत होते की भगवद्गीतेचे परीक्षा देते माझी बायको, तर संशयात्मा विनश्यतीचा अर्थ सांगा, तो एक प्रश्न आहे म्हणाले आम्हाला की तो कसा सोडवायचा त्या प्रश्नाचं उत्तर. तर मी त्यांना काही हा प्रसंग नाही सांगितला, पण मी त्यांना म्हटलं की तुम्हाला संशयात्मा विनश्यती याच्याकरता ज्या काही त्यांना नोट्स लिहून दिलेल्या आहेत त्या नोट्समध्ये आपल्याला दुसऱ्याचा संशय आला, मग त्याचा संशय आला की आपल्या मनामध्ये विचारांचं काहूर माजतं, मग आपण जे काम करायला घेतो ते आपलं काम बिघडतं आणि म्हणून संशयात्मा विनश्यती म्हटलं. असं नाही आहे. संशयात्मा विनश्यती माणसाची आस्तिक्य बुद्धी हल्ली की संशयाला सुरुवात झाली आणि तोच संशय आमचा विनाश करतो. अन्य विनाशाची आणि संशयाची गरजच उरत नाही. आणि त्यामुळे एक आहे की एकदा ती श्रद्धा फक्त दृढ निर्माण व्हावी लागते आणि एका ठिकाणी ती श्रद्धा दृढ निर्माण झाली की मग समोरच्या माणसाच्याकडनं काही इकडचं इकडे हल्लं तरी त्याच्यामध्ये आपल्याला काही अर्थ आहे असं वाटत नाही. नाही, हे असंच आहे, हे असंच असलं पाहिजे. त्या व्यक्तीने तसं स्वीकारलं, त्यांनी खुशाल स्वीकारू दे, त्याचं प्रयोजन जे असेल ते आपल्याकरता नाही, आपल्याकरता जे आहे ते हेच आहे, ते त्यांना जे स्वीकारायचे ते त्यांना स्वीकारू दे. कारण काय होतं की एक कुणीतरी मोठ्या व्यक्तीने आपल्याला एक धारणा दिली की ती धारणा दृढ व्हायला मदत होते आणि आपला विश्वास त्याच्यामध्ये वाढतो. म्हणून त्यांनी इथे सांगितलंय की तुम्हाला कोण म्हणून प्रत्येक वेळी प्रत्यय देणार हो, ही सृष्टी अशी निर्माण झाली, चल तुला दाखवली, चल तुला दाखवली. तो काय रेकॉर्डेड काय प्रोग्राम आहे का, तो काय कुठला घेतलेली 3 तासाची फिल्म आहे की जी आपली पुन्हा पुन्हा एकदा आम्हाला दाखवत राहिली, आमच्याकरता प्ले केली, ते होणार नाही म्हणे. याच्यावर विश्वास ठेवता येत असेल ठेवा, नसेल येत ठेवू नका. प्रत्यय विण अनुमाना पात्र होईजे. आणि त्यांनी सांगितलं निसंशय व्हा, पात्र व्हा म्हणजे क्वालिफाय व्हा त्याच्याकरता की त्याच्याकडनं मला कळलं पाहिजे आणि ही सृष्टी कशी निर्माण झाली याचं कोडं जर सुटलं तरच मी ईश्वरवादी होईल. सोडून द्या म्हणाले. कुठल्याही प्रत्ययाच्या शिवाय तुमची आस्तिक बुद्धी तुम्ही वाढवत न्या. आणि ऐसा झाला आकार येण्याची न्याय संवार सारासार विचार याचं बोलीजे. सारासार कशाला म्हणावं, याच प्रकाराने सृष्टी उत्पन्न झाली, बरोबर याच्याच उलट्या क्रमाने सृष्टीचा विनाश होणार आहे. आणि म्हणून यातून तुम्हाला कळेल की सार काय आहे आणि असार काय आहे.
म्हणजे सार आणि आसाराचा विचार आता तुम्हाला वेगळा करण्याची काही आवश्यकता राहिली नाही. जे जे जेथून निर्माण झाले ते ते तेथेची निमाले. जे ज्यापासून निर्माण झालं आहे ते त्याच ठिकाणी नष्ट होणार आहे. आता आपण सगळे या पंचमहाभूतातून निर्माण झालेले आहोत. आपण सगळे या पंचमहाभूतातल्या स्थूल महाभूतामध्ये विलीन होऊन जातो. आपण आपल्या कारणामध्ये विलीन होऊन जातो. म्हणजे जे ज्यापासून निर्माण झालेलं आहे ते त्यामध्येच विलीन होऊन जातं. येण्याची न्याय संवारले महाप्रलयी. याच न्यायाने महाप्रलय पण ओळखा म्हणाले. आता आद्य मध्य अवसान जे शाश्वत निरंजन. आद्य मध्य अवसान, शेवट. अवसान शब्द त्यांनी शेवटाकरता घेतला आहे. आणि म्हणून सुरुवात, मध्य आणि अवसान दोन्ही अर्थाने अवसान शब्द येत असला पाहिजे असं दिसतं. म्हणजे त्या काळात तरी प्रचलित होता. आपण अवसान घातकी शब्द वापरतो. तर अवसान घातकी शब्द म्हणजे आपले काही उत्साहाने करायला निघालो आणि दुसऱ्याने त्याच्यात मोडता घातला की आपण म्हणतो हा अवसान घातकी आहे. किंवा हा अर्थ जर घेतला तर आपल्या लक्षात येतं की अवसान घातकी हा शब्द घात इतका मोठा करायचा की त्याचा शेवटच झाला पाहिजे. म्हणजे तो अवसान घातकी झाला. कारण त्यांनी अवसान हा शब्द शेवटाकरता पण वापरलाय. म्हणून ते म्हणतात आद्य मध्य अवसान जे शाश्वत निरंजन. या सगळ्यामध्ये आधी मध्य आणि अंतापर्यंत सर्वदूर जर अनुस्यूत काही असेल तर एक तर शाश्वत निरंजन तत्व परमात्म तत्व आहे. तेथे लावावे अनुसंधान जाणते पुरुष. त्या ठिकाणी जाणत्या पुरुषांनी आपलं अनुसंधान ठेवावं. म्हणजे त्याच ठिकाणी आपलं मन ठेवून द्यावं. होत जाते नाना रचना परी ते काहीच तरोना ते तगेना. सारा सार विचारणा या कारणे. सगळं हे सृष्टी निर्माण होते, लयाला जाते, हे सातत्याने चालू आहे. पण यातलं काहीच टिकून राहत नाही. जे राहतं तेवढं एक परमात्म तत्व आहे. त्या तत्वाचं आम्ही स्मरण ठेवावं. द्रष्टा साक्षी अंतरात्मा सर्वत्र बोलती महिमा. त्याचा महिमा अनेक शब्दांनी वापरला आहे. योगसूत्रकारांनी त्याला द्रष्टा म्हटलेला आहे. त्याला सामान्यतः तत्वज्ञानाने त्याला साक्षी आत्मा म्हटलेला आहे. त्यामुळे तो साक्षी आहे. तर कुणी त्याला अंतरात्मा म्हणतो, जो आमच्या हृदयामध्ये निवास करून राहतो. त्याचा परी हे सर्व साक्षिणी अवस्थामा प्रत्यये पाहावी. परंतु ही सर्वत्राच्या ठिकाणी साक्षी असणारी जी अवस्था आहे ती प्रत्ययाने पाहावी. याचा अर्थ आपण आपल्या ठिकाणी सर्वम खलु इदम ब्रह्म या अवस्थेला प्राप्त व्हावं. आणि म्हणून मुळापासून शेवटवरी अवघी मायेची भरोवरी नाना विद्या कळा कुसरी तयेमध्ये. आणि म्हणून मला एक लक्षात ठेवा की हा जरी अनुभव असला तरी सर्वम खलु इदम ब्रह्म किंवा या ठिकाणी जी वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा हा जरी अनुभव असला तरी सुद्धा म्हणाले हा अनुभव सुद्धा प्रकृतीच्या कक्षेतच आहे. हा अनुभव आला ना, घडलं ना, क्रिया झाली की ही सगळी प्रकृतीची लीला आहे. आणि म्हणून ते म्हणतात नाना विद्या कळा कुसरी तयेमध्ये. जो उपाधीचा शेवट पावेल त्यास भ्रम ऐसे वाटेल. जो उपाधीमध्ये अडकेल त्यास काढिता कवण. जो उपाधीच्या शेवटाला जाईल म्हणजे काय काय उपाधी आहे ही जेव्हा आपल्या ठिकाणी त्याचं निराकरण करत जाईल तेव्हा त्यास भ्रम ऐसे वाटेल. तेव्हा त्याला हे जग म्हणजे भ्रम आहे याची जाणीव होईल. पण या जगामध्ये टिकणारं काहीच नाही आहे, हे सगळं भ्रमात्मक आहे हे त्याला कळेल. आणि जो उपाधीमध्ये अडकेल त्याला काढिता कळणं. कारण काय होतं, आपण आपल्या ठिकाणी असं म्हणतो की बघा आपण बुद्धिवादी आहोत. आपल्या बुद्धीला पटल्याशिवाय काही आपण करणार नाही. आणि आपल्या बुद्धीला जर पटलं नाही तर मग आपण कसं मान्य करायचं. ते म्हणतात बुद्धीचा विकास इतका करत न्यावा लागेल की ज्यावेळी समजेल की जसं साध्या मरण संकल्पनेचं वर्णन करताना गदिमाने म्हटलंय की मरणकल्पनेशी थांबे तर्क जाणत याचा. की कितीही जाणता असला तरी सुद्धा मरणकल्पनेपुढे तर्क चालत नाही. या जगात तर भगवंताच्या अशा अनेक गोष्टी आहेत की जिथे तर्क चालत नाही, तिथे आम्ही तर्कापर्यंत पोचत नाही. आणि म्हणून अशी ही जी गोष्ट आहे परमात्मा ही तर्काने कळणारी गोष्ट नाही. हे पुन्हा ब्रह्मसूत्राचाच विषय आहे. आणि त्यामुळे त्याला जे म्हटलंय शास्त्र योनित्वात, त्याच्याकरता जे सूत्र आहे
ते सूत्र असं आहे की परमात्म्याचं स्वरूप कसं आहे हे कळायला तुम्हाला शास्त्रच कळावं लागेल. तुम्ही तुमच्या मनाने कल्पना, आपण हो आम्ही अगदी आस्तिक आहोत, आम्हाला कळतंय ना की आमचं एक कुटुंब चालवायला किती आटापिटा करावा लागतो, घराला एक कोणतरी प्रमुख असावा लागतो, कुणाची तरी एकाची शिस्त असावी लागते, कुणाला तरी एकाला नियोजन करावं लागतं, तेव्हा कुठे एखाद्या कुटुंबाचा गाडा ओढला जातो. तर एवढा मोठ्या या ब्रह्मांडाचा गाडा ओढायचा तर ह्याच्या मागे कोणीतरी असला पाहिजे. मग आपल्याला वाटतं आपण किती सुसंगत तर्क केला. ते म्हणतात हा तुमचा तर्क आम्हाला नकोच आहे. तुम्ही तर्काने तो गाडा ओढतो हा जसा एक तर्क कराल तसा दुसरा तर्क बरोबर त्याच्या विरुद्ध उभा राहील की हे सगळं चालवायला कुणीच असण्याची गरज नाही. आणि त्यामुळे अनेक वेळा आपण त्याचं उदाहरण घेतलं आहे की नाही तर कोर्ट चाललीच नसती. ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने ही न्यायव्यवस्था उभी केली आहे ही फक्त तर्काधिष्ठित उभी केलेली आहे की ज्याचा तर्क प्रभावी तो दोषी आहे का निर्दोष आहे हा विषय येतच नाही. प्रभावी तर्कावरती तो जिंकतो किंवा हारतो. म्हणजे जो खुनी आहे तो सुद्धा निर्दोष सुटतो आणि जो कुठल्याही प्रकाराने दोषी नाही तो सुद्धा शिक्षेला पात्र होतो. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलंय की अहो परमात्मा हा तर्काने कळतो असं समजू नका. परमात्मा हा फक्त शास्त्रातून कळतो. परमात्मा हा फक्त वेदांच्या अभ्यासातूनच कळतो. बाकी इतर कोणत्याही माध्यमातून परमात्मा कळत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मुळापासून शेवटवरी नाही इथे जो उपाधीमध्ये अडकेलं त्यास काढिता कवणं. आता जर आम्ही ही उपाधीचा शेवट पावेल त्यास भ्रम ऐसे वाटेल. हे ज्याच्या ठिकाणी उपाधी शेवटाला गेली त्याला जगत हा भ्रम आहे असं वाटेल. आणि ज्याच्या ठिकाणी तसं घडलं नाही त्याच्या ठिकाणी त्याला या जगतामध्ये आपलं काहीतरी अस्तित्व आहे, आपली काहीतरी जाणीव. नाहीतरी काय आहे मला सांगा की प्रत्येक, आता पुतळे उभे करू नयेत हा भाग नाही, पण प्रत्येकाची म्हणजे नेहरूंनी आपल्या जाण्यापूर्वी जमिनीमध्ये इतकं खोल खणून त्याच्यामध्ये एका मोठ्या कॅप्सूलमध्ये आपला स्वतःचा सगळं चरित्र आणि इतिहास त्याच्यामध्ये लिहून ती या पृथ्वीतलामध्ये बंद करून ठेवली आहे का? तर कुठल्या तरी काळामध्ये जेव्हा केव्हा उत्खनन होईल त्या उत्खननामध्ये या देशामध्ये हा एवढा मोठा नेता होऊन गेला असं इथे लिहिलेलं असेल की ते कळावं. म्हणजे मनुष्याची आपल्या अस्तित्वाविषयीची धडपड किती आहे. मनुष्य याकरता जी धडपड करतो ते म्हणतात जो उपाधीमध्ये अडकतो त्याला काढिता, त्याला कोण बाहेर काढणार त्या उपाधीच्या? कुणीही काढू शकत नाही. विवेक प्रत्ययाची कामे कैसी घडतील अनुमान भ्रमे. आता ज्याला विवेकाचा प्रत्यय घ्यावा लागतो म्हणजे सार आणि असार याचा विवेक करावा लागतो की काय शाश्वत आहे काय अशाश्वत आहे. जे शाश्वत आहे ते केवळ एक परमात्म तत्व आहे. तर ते जे परमात्म तत्व आहे ते विवेक करून समजून घ्यावं लागतं. तर हे अनुभवणं म्हणजे परमात्म्याचं स्वरूप अनुभवणं हा विषय विवेकाचा आहे. म्हणजे योग्याचा निर्णय आहे, सार असाराचा निर्णय आहे, धर्म अधर्माचा निर्णय आहे. हे असे अनेक निर्णय करत करत एक स्थिती अशी येते की आपली जी बुद्धी आहे ती बुद्धी वेगळं ग्रहणच करत नाही. बुद्धी तिच्या इंद्रियांसहित, मनासहित आणि तिच्या सगळ्या संकल्पांसहित ती परमात्म्याशी जाऊन बसते. आणि तिथे बुद्धी नावाची गोष्ट शिल्लक राहत नाही. तिथे फक्त तो शिल्लक राहतो आणि तो विवेक आहे. आणि त्या विवेकाचा तो प्रत्यय आहे की प्रत्यय काय तर फक्त आत्मतत्व कळत आहे. बाकी दुसरं काही त्याच्या डोळ्यात कारण आवश्यकच नाही. त्याच्या दृष्टीने हे सगळं उपाधीच्या पलीकडे गेले. त्याला उपाधी त्याची शिल्लक राहिलेली नाही. आणि ज्याच्या ठिकाणी उपाधी राहत नाही असं ते परमात्म तत्व याला त्याच्या तर्कातून आकलन झालेलं आहे. ही विवेक प्रत्ययाची कामे कैसी घडतीला अनुमान भ्रमे. ते म्हणतात अनुमानाने कसं घडेल. आम्ही अनुमान केलं हो आम्हाला एक स्वप्न पडलं की आम्ही म्हणतो हो परमेश्वराची काहीतरी कृपा झाली, त्यांनी आपल्याला काहीतरी दर्शन दिलं, त्यांनी आपल्याला दृष्टांत दिला. ते म्हणतात हा भ्रम आहे. स्वप्न हा सुद्धा भ्रम आहे. आधी उघड डोळ्यांनी पाहिलेलं जग किंवा आम्ही पाहतो आहोत हे जग शंकराचार्यांनी या उघड डोळ्यांनी दिसणाऱ्या नामरूपात्मक जगतालाच भ्रम म्हटलंय.
तर आता त्या भ्रमात आम्हाला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात आम्हाला काही दिसलं, म्हणजे भ्रमात भ्रम आहे, म्हणजे भ्रमाचा घोटाळा आहे आणि त्यात तो ब्रह्म घोटाळा आहे आणि ब्रह्माचा आम्हीच करतोय. ते म्हणाले हे असे सगळे जे अनुभव आहेत ते अनुभव फार अलीकडच्या किनाऱ्यावर. मनुष्याने या अनुभवांना फार महत्त्व देऊ नये, पुढे चालत राहावं. म्हणून गोरक्षनाथांचं एक वचन नेहमी लक्षात ठेवण्यासारखं, जो आ गया सामने दे दे उसे तू छकड, बाजूला कर, जे समोर येईल ते बाजूला कर, जे समोर येईल ते बाजूला कर. म्हणून ते म्हणतात अहो किती साधन करतात लोक, कुंडलिनी को खूप चढावे ब्रह्मरंध्र में जावे, तो भी कच्चा वे कच्चा तू गुरु का बच्चा. ते म्हणाले गुरुकडून कुंडलिनी पुष्कळ जागृत करून घेतली तरी काही तू ब्रह्मतत्वाला प्राप्त झालास असं होत नाही. साधन मार्गावर प्रवास करतोयस त्या ठिकाणी विवेकच पाहिजे, विवेक प्रत्ययाची कामे. म्हणून सारासार विचाराचे न संभ्रमे पाविजे ब्रह्म. आता सम्यक भ्रम म्हणजे सार आणि असार या दोन ठिकाणी योग्य प्रकाराने वेगळं करून, त्याचं समर्थांचा आवडता शब्द विवंचुनिप आहे, त्याची विवंच म्हणजे त्याच्या ठिकाणी विचारणा करून चिंतन करून म्हणाले आपण ब्रह्मतत्वाला प्राप्त होऊ शकतो, अन्यथा नाही. आणि म्हणून ब्रह्मांडीचे महाकारण ते मूळ माया जाण. आता शेवटाला आले. आता म्हणाले हे संबंध ब्रह्मांड ज्याच्यापासून निर्माण झालंय त्याचं मूळ कारण माया आहे. म्हणून अपूर्ण असं म्हणती ब्रह्म पूर्ण विवेकहीन. म्हणून अपूर्ण असं म्हणती ते मूळ माया जाणं, अपूर्ण असं म्हणती ब्रह्म पूर्ण ब्रह्मपूर्ण विवेकहीन. म्हणून ही जे मायेचा खेळ आहे हे तोडू नका. मी फक्त चुकून तोडून वाचलं. ब्रह्मांडीचे महाकारण आहे अशी जोडी वाचायची. ब्रह्मांडीचं महाकारण जे आहे ते मूळ माया जाणं, ती मूळ माया आहे. आणि अपूर्ण असं म्हणती ब्रह्मपूर्ण, ती मूळ माया अपूर्ण आहे. तिच्यापासून निर्माण झालेलं जे जगत आहे त्याच अपूर्णाला विवेकहीन लोक पूर्ण म्हणतात. आणि म्हणून हे जगच आम्हाला प्रिय आहे. ह्या जगतात हे जग आमच्या दृष्टीने अंतिम आहे. ते तुम्हाला काय करायचं असेल, तुमच्यासारख्यांना काय उपासना काय अध्यात्म करायचं त्यांनी करावं, पण आम्हाला या जगामध्ये आनंद आहे. सर्व काही आहे ते या जगात आहे असं आम्हाला वाटतं. समर्थ म्हणतात जो विवेक करत नाही त्याला हे जग आपलं आहे असं वाटतं. विवेकाने पाहिलं तर ते जग हे काही अंतिम नव्हे हे प्रत्येकाच्या लक्षात येतं. परंतु कळलं तरी वळत नाही ही मात्र स्थिती 99.9% असते, सगळ्यांचीच आहे. की कुणालाही कळलं तत्वज्ञान, वळलं का नाही वळलं, वळणं फार अवघड आहे. आणि म्हणून तरी पण काय योग्य आहे ते कळून तर घेतलं पाहिजे. याचा अर्थ काय कसंही चालतं असं नाही चालणार असं समर्थांचं म्हणणं. सृष्टीमध्ये बहुजन एक भोगी तीन रूपासन, एक विष्ठा टाकी ती जाणं प्रत्यक्ष आता. सृष्टीमध्ये पुष्कळ लोक आहेत, पुष्कळ प्रकारचे. एक आहेत ते राज्य उपभोगतात, तर दुसरे आहेत त्यांना शिव्या घालतात. इतक्या शिव्या घातल्या की त्यांना सगळ्यांनी रजेवर पाठवून दिलं. आमचा पहिला देसाईंना पाठवलं, सरदेसाईला रजेवर पाठवलं. दुसरे आमचे नितीन वागळेनं रजेवर पाठवलं. आहेत कुठे नितीन वागळे, दिसतच नाही. अंबानींनी सगळी चॅनेल्स विकत घेतली, प्रत्येकाची सुट्टी करतायत ते. आता रजेवर पाठवलंय प्रत्येकाला त्यांनी, काय वाटेल त्या शब्दात बोलून. ते म्हणाले तसे एकाला राज्य उपभोगण्याचं सामर्थ्य लाभतं, तर दुसऱ्याला फक्त दुसऱ्यावरती शिव्या देणे आणि काहीतरी घाण बोलणे आणि वेडवाकडं वागून आता ते शिक्षा भोगतायत. पण त्यांच्या जगात या दोन प्रकारचे लोक आहेत. ऐसे उदंड लोक असती आपण असं थोर म्हणती, परी ते विवेकी जाणती सकळ काही. असेच लोक उदंड असतात, दुसऱ्याला नावं ठेवणारे, दुसऱ्याला त्रास देणारे, दुसऱ्याला परिस्थितीमध्ये त्याला कोंडीत पकडणारे. त्या काळामध्ये आपण असं थोर म्हणती, त्यांना त्यावेळी आसुरी आनंद होत असतो. दुसऱ्याला काही पण बोलताना दिग्विजय सिंगला केवढा आनंद झाला होता की हा चहावाला पोरे आहे म्हणताना, आणि ते दुसरं प्रकरण बाहेर निघालं, लग्न करायची वेळ आल्याबरोबर जे तोंड बंद झालं ते दिग्विजय सिंगच्या बोलण्यात आता तो दम उरला नाही. कारण शेवटी काय परिस्थिती मोठी कठीण होते. आपण असं थोर म्हणती
परी ते विवेकी जाणती सकळ काही. पण जे ज्ञानी लोक आहेत ते मात्र सत्य असत्य पूर्णपणाने जाणतात, की त्यांना ज्ञानी मनुष्याला हा व्यवहार जो आहे तो व्यवहार हा असा शेवटाला जाणार नाही. पुन्हा आपण मागे गेलो तर की त्याच्याकरता सात्विक व्यवहारच करत राहिला तरच चित्तशुद्धी होणं शक्य आहे किंवा चित्ताची चांगली परिस्थिती राहणं शक्य आहे. म्हणाले ऐसा आहे समाचार कारण पाहिजे विचार, बहुतांच्या बोले हा संसार नासू नये. ऐसा आहे समाचार, समाचार म्हणजे बातमी, म्हणजे ही घटना, गोष्ट, परिस्थिती अशी आहे की बा लोक पुष्कळ काही काही बोलत राहतात. जो बोलतो ते आम्हाला खरं वाटतं, हा बोलला याचं खरं, तो बोलला त्याचं खरं. म्हणाले तसं काही नाही आहे. म्हणाले हे असं लोक बोलतच राहतात. आपण कारण पाहिजे विचार, लोकांच्या बोलण्यावर आपण विसमता कामा नये, आपण विचार केला पाहिजे. बहुतांच्या बोले हा संसार नासू नये, लोकांचं ऐकून आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये. दुसरा बोलला म्हणून हा बोलला, हा बोलला म्हणून आणखीन तिसरा बोलला नाही. म्हणाले पुस्तक ज्ञाने निश्चय धरणे, पुष्कळ पुस्तकं वाचली आणि त्याच्यातून निश्चय केला तरी गुरु कासया करणे. म्हणाले पुस्तकच जर सगळे शिकवत असते तर मग गुरु करण्याची काय आवश्यकता होती. या कारणे विवरणे आपुल्या प्रत्यय, त्याकरता आपण अनुभव घ्यावा. या पुस्तकात असं सांगितलंय, त्या पुस्तकात तसं सांगितलंय, त्या ग्रंथात तसं सांगितलंय. आता हे PhD जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला कळतं की ही बकवास आहे, बाकी दुसरं काही नाही. कारण असं आहे की जे वाक्य तुम्ही लिहिणार त्या वाक्याचा कुठेतरी तुम्हाला संदर्भ मिळाला पाहिजे, म्हणजे त्यांनी आधी कुठेतरी ते प्रसिद्ध केलेलं असलं पाहिजे. म्हणजे त्याचंच वाक्य घ्यायचं, त्याच्या आधाराने वरती वाक्य लिहायचं. मग तुम्ही काय संशोधन करा, तुमचं संशोधन काय होणार. म्हणजे या संशोधनाला कोणत्याही प्रकाराने अर्थच राहणार नाही. काल मी त्या माणसाचं नाव विसरले, आपल्या भारतीय वंशाचा अमेरिकेमधला त्या एका शास्त्रज्ञाचा परिचय 2 दिवस TV वर देत होते. हां, त्यांचं नाव क पासून काहीतरी कृष्णा किंवा असं काहीतरी नाव आहे की ज्याची तो काही कुठे खास खूप शिकलेला आहे किंवा काही नाही, त्याला त्याच्या म्हणजे विचारातून त्यांनी जी संशोधनं केली आहेत ती एवढी मौलिक आहे आणि त्याचे लाभ आज जगाला ह्या ॲटॉमिक वर्ल्डमध्ये इतके होत आहेत की त्यांनी त्या ॲटॉमिक थिअरीजसुद्धा बिचाऱ्यांनी अभ्यासलेल्या नसतील. अगदी खेड्यातला मुलगा आहे, खूप खेड्यातून आलेला, ज्याला काही एक्सपोजर नाही असा, पण त्या मुलाचं 2 दिवस त्यांनी त्याचा परिचय दिला. सांगण्याचा हेतू असा की पुस्तकातून ज्ञान मिळालं म्हणजेच ते ज्ञान योग्य ठरतं असं नाही. नाहीतर हे एवढे रिसर्चचे आणि मागे डाव लावणारे लोक आहेत, काही त्या विषयाचा पत्ता लागत नाही, कुठे काय कळतंय, काय त्या विषयावर बोललो, काय त्या विषयावर काम केलं. म्हणजे त्यांचाच थिसिस जर त्यांना पुन्हा वाचायला दिला नाही तर हा कुणाचा थिसिस आहे म्हणून कारण त्यांनाच विचारायला पत्ता नसतो. इकडची तिकडची उसनवारी उधारी केलेली असते, ते सगळं एकत्र छापलेलं असतं. त्याचं कारण एकच आहे, खाली सारखा संदर्भ द्या, संदर्भाशिवाय तुम्ही काही लिहू नका. संदर्भ द्या इथपर्यंत ठीक आहे हो, पण दुसऱ्यांनी काहीतरी सिद्ध केल्याशिवाय तुम्ही करायचं नाही तर नवीन सिद्ध होणार कसं. तर हे सांगतात पुस्तक ज्ञाने निश्चय धरणे तरी गुरु कासया करणे. मग गुरु कशा करता करायचा, म्हणजे मार्गदर्शन कशा करता घ्यायचं, कोणत्या तरी मार्गाने चालायचं कशा करता. व्यक्तीचंच मार्गदर्शन घ्यावं असं लागेल असं नाही, साधन मार्ग स्वीकारावा लागेल, कोणता तरी मार्ग तर स्वीकारावा लागेल. मग का स्वीकारायचा, या कारणे विवरणे आपुल्या म्हणून आपल्या प्रत्ययानेच विषय समजून घ्यावा. जो बहुतांच्या बोले लागला, जो अनेक लोकांच्या अनेक गोष्टी ऐकू लागला, तो नेमस्त जाणावा बुडाला. तो या अशा प्रकारे चालणारा माणूस त्याचं कल्याण झालं समजावं, कारण कुणीही एक त्याला योग्य सल्ला देत नाही. एक साहेब नसता कोणाला मुशारा मागावा. म्हणाले ज्याला एक साहेब नाही, म्हणजे ज्याला एक नेता नाही, जशी आप पक्षाची अवस्था झाली. आमचे केजरीवाल बिचारा नेताच खलास झाला, त्याला काही लोकसभेत निवडून येता आलं नाही. त्याची परिस्थिती आज अशी झाली आहे की जो उठतो तो राजीनामा देतो, राजीनाम्याच्या पण धमक्या दाखवतो, चर्चा करून पुन्हा पक्षात येतो. पक्षाला धोरण नाही, कारण जो उठतो तो मी ह्या भागामध्ये माझा मी उभा राहणार. अरे
कोणत्या ठिकाणी कुणी उभं राहायचं हा जर ती व्यक्तीच ठरवायला लागली तर पक्ष कसला, त्याचा नेता कसला. त्यामुळे ते सांगतात जो बहुतांच्या बोले लागला, जो अनेकांचं बोलणं ऐकू लागला, तो नेमस्त जाणावा बुडाला. तो सरळ मार्गाने जाणार असला तरी तो बुडणार, हे लक्षात ठेवावं. एक साहेब नसता कोणाला, एक कुणाचं तरी खंबीर नेतृत्व जोपर्यंत असत नाही तोपर्यंत मुशारा मागावा. म्हणजे कोणाला पुढे घ्यायचा आहे, कोणाला मुशारा मागावा, कुणाकडे आम्हाला दाद मागावी किंवा आम्हाला बक्षिसी कुणी द्यावी, कुणी आम्हाला त्याच्या. आता बघा मोदींना येऊन 15 दिवस पण नाही झाले तर कुरबुर सुरू झाली आहे मंत्र्यांची की आमच्या हातात काही दिलं नाही, तर खायला काहीच ठेवलं नाही, सगळं सचिवांकडे सोपवलंय. त्यामुळे तो नामधारी मंत्री आहे, त्याला सचिव म्हणेल त्याप्रमाणे वागावं लागतंय. त्या सगळ्यांना असं अडकवलंय त्यांनी. म्हणून त्यांनी सांगितलं ना मोदी की पाठशाला. सध्या चालू आहे की मस्ती की पाठशाला नाहीये, मोदी की पाठशाला. तसं ते म्हणाले की कुठला तरी मार्ग फार काटेकोरपणे स्वीकारावा लागेल आणि त्याच्यावरती पूर्ण श्रद्धा ठेवावीच लागते. ती पूर्ण श्रद्धा ठेवल्याशिवाय आपल्याला पुढे सुरुवातीला काही कळत नसतं. हे केल्याने काय होईल असं आपल्या मनात 10 संशय येतात. सगळे संशय बाजूला ठेवा, असलेल्या वचनावर श्रद्धा ठेवावी आणि त्या वचनाला अनुसरत पुढे चालावं. चालत आहे मग कळवी. त्यामुळे ते म्हणाले की इथे आधीच सगळं कळावं मग मी चालायला लागेल असं होत नाही. चालायला लागल्यावरती कळायला लागतंय अशी परिस्थिती.